मित्रांनो, आपण चाललेलो आहे सुळकाई देवीच्या मंदिरात आणि हे आहे खानापूर तालुक्यात, सांगली जिल्हा, सुळेवाडी। मग आपण आता रस्त्यावर आहोत। बघा, इथून हा रस्ता आहे। पुन्हा आम्ही तुम्हाला सुळकाई देवीचे मंदिर दाखवणार आहोत आणि सुळेवाडी पण दाखवणार आहोत। तर चला। तर मित्रांनो, बघा, आपल्याला हा डोंगर चढायचा आहे। आता इथून पुन्हा अजून पुढे रस्ता आहे, तिथून आपल्याला जायचं। तर मित्रांनो, हे पहा, येथे पहिले पायऱ्या होत्या, पण आता दगड झालेले आहेत। खूप जुन्या पायऱ्या होत्या, कालांतराने हे पायऱ्या ही खराब झाल्या। आता आम्हाला दम लागलेला आहे, लय चढलोय। केवढ्या खालून तिकडून आलोय। बघा, ते सुळेवाडी आहे, तिथे हनुमानाचे मंदिर आहे आणि खंडोबाचे इकडे मंदिर आहे। तिकडे शाळा आहे आणि बघा, तिकडे पेट्रोल पंप पण आहे। पेट्रोल पंप इकडे घर आहेत। तर अजून आता पुढे जाऊया। पुन्हा अजून सुळकाई मंदिर पण हे करायचे। चला मित्रांनो, बघा, हे पायऱ्या जरा आहेत तशा आहेत, पण जरा दगड ही झालेले आहेत। माझी आजी माझ्यासोबत आलेली आहे। बघा, मग आता आम्ही चाललेलो आहे। दम लागला की इथं बसायला चांगलं आहे आणि इथून सुळेवाडीचं दृश्य खूप छान दिसते। आसपासचे गाव, इकडं विटा शहर आहे। नजारा खूप सुंदर आहे मित्रांनो, मी तर खूप पुढे आलेलो आहे, पण माझी आजी अजून मागेच आहे। आजी, ये लवकर। तर चला मित्रांनो, आता हे मोठेसे दगड ते पार करून आपल्याला पुढे जायचे आहे। तर तुम्ही पाहू शकता, आता हे केवढे मोठे दगड आहेत। इथून एक वाट केलेली आहे, ती पण तुम्हाला दाखवतो, जाताना दाखवतो। हे पहा, किती मोठे दगड आहेत, काय दृश्य आहे इथले मित्रांनो। आपण आता पुढे जाणार आहोत, तर चला जाऊया। तर मित्रांनो, बघा, तिकडे एक रस्ता आहे, तिकडून सुळकाईच्या मंदिराकडे जाण्याचा पण एक रस्ता आहे, तिकडून पण आपण जाऊ शकतो, पण हे शॉर्टकट आहे म्हणून आपण इकडून जात आहे। आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन आले असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट करा। चला आपण जाऊया। आरती सुरू झालेला आवाज येत आहे, अजून आपण खूप लांब आहे। आरती अर्धी होस्तवर आपण तिथं पोहोचेन। चला। तर मित्रांनो, इथून सुळकाईचे मंदिर दिसत आहे, तुम्ही पाहू शकता, ते सुळकाईचे मंदिर आहे आणि हा रस्ता आहे। आपण खूप जवळ पोहोचलेलो आहे आणि आता ह्या रस्त्यातून ही लाल माती क्रॉस करून आपल्याला देवळापाशी जायचे आहे। मित्रांनो, आपण सुळकाई देवीच्या परिसरात पोहोचलेलो आहे। हे पहा,
तर हा आहे सुळकाई देवीचा परिसर. इकडे झाडे लावलेली आहेत, इकडे झाडे लावलेली आहेत सगळीकडे. ते विटा शहर आहे. माझ्या नातवाच्या अपेक्षा होती म्हणायचं. सुळकाई देवीच्या नवस होतं माझं, हात पाय दुखत होतं ते आता नवस फेडलंय. ही आंब्याच्या लाकडाचं हात करून घातल्या त्या देवीला. ही नवसाला पावणारी सुळकाई देवी आहे. विटा सुळेवाडी इथे ग्रामस्थ देवस्थान देवस्थान आहे. तिकडे तर मित्रांनो, आपल्याला आता त्या वाघजाई मंदिराकडे जायचे आहे. तिथे जाऊन आपण दर्शन घेणार आहोत वाघजाई देवीचे. तर चला जाऊया मित्रांनो. हे आहे जुने मंदिर सुळकाई देवीचे. पुन्हा आहे प्रगतीपथावरचे मंदिरचे काम आहे. हे आत्ताचेच मंदिर दिसत आहे आणि हे नियोजित मंदिर होते. हे सुळकाई देवी, श्री सुळकाई देवी प्रसन्न लिहिलेले आहे. आपण पाहू शकता हा हॉल आहे एवढा मोठा. येथे सवासनी जेवण घालतात, पुन्हा लग्न कार्यक्रम होतेत, खूप सारे कार्यक्रम होतेत. पुन्हा येथे काही श्लोक लिहिलेले आहेत. श्लोक येथे वर पण लिहिलेले आहे श्लोक. तर हा एवढा मोठा हॉल आहे. हे जुने काम करताना उरलेले समजे फरशा ते ठेवलेले आहेत. अजून काम सुरूच आहे. आता कळस बसवायचा आहे, वर फरशा बसवायच्या आहेत. तर श्रावण महिन्यात या मंदिराचा कळस उभारायचा आहे. ते झेंडा दिसतो का, त्या झेंड्याच्या तिथे कळस असं लावायचा आहे वरून. इथे नारळ फोडायचा आहे मित्रांनो. खाली तिकडे बोकड कापते. वाघजाई मंदिराकडे जाण्याचा रस्ता का तिकडे आहे. तर मित्रांनो, आपण पोचलेलो आहे वाघजाई देवीच्या मंदिराकडे. हे छोटी छोटी करवंदाची झाडं आहेत. येथून खूप सुंदर दृश्य मिळते. इथे फोटोशूट पण कराय छान जागा आहे. मोकळे मैदान आहे. इकडे खाली आजीचं शेत आहे, म्हणजे आमचंच. चला मंदिराकडे जाऊ आपण. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे वाघजाईच्या मंदिराकडे. हे आहे वाघजाईचे मंदिर, तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, आम्ही आता घरी चाललेलो आहे परत. शेवटचं दर्शन सुळकाई मंदिरचे. अशाच व्हिडिओसाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.